नमस्कार, मी पंढरनाथ ठोंबरे आपलं स्वागत करतो. आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि आपली प्रतिक्रिया ही नक्की कळवा. राज्याचे उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांचं नुकतंच दुःखद निधन झालं आणि अजितदादा यांच्या निधनाने एक महाराष्ट्राची मोठी हानी झाली आणि महाराष्ट्र संपूर्ण हळहळला. कारण महाराष्ट्राला अजितदादा यांच्यासारखा दमदार आणि मुख्यमंत्री, धडाकेबाज निर्णय घेणारा मुख्यमंत्री मिळणं येणाऱ्या काळात शक्य होतं. मात्र अजितदादा यांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी जो आपल्या संपूर्ण जीवनामध्ये जे परिश्रम केले, जे कष्ट केले, त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे बारामतीमध्ये जो विकास झाला तो खरोखरच वाखाणण्याजोगा असं म्हणता येईल. आणि महाराष्ट्रामध्ये बारामती हे स्वर्गाच्या बरोबरच विकास तेथे झाला असा म्हणता येईल. आणि तो स्वर्ग अजितदादा मागे सोडून गेले. राष्ट्रवादी काँग्रेस जो त्यांचे काका शरदचंद्र पवार यांनी स्थापन केला, मात्र तो वाढवण्यामागे अजितदादा यांचा मोठा हात आहे. आणि त्यांनी राष्ट्रवादीशी जास्तीत जास्त चांगले लोक जोडण्याचा, राष्ट्रवादी वाढवणारे लोक जोडण्याचा मोठा प्रयत्न केला. त्यामुळे मध्ये अनेक दिग्गज लोकांचे नावं घेता येईल. आणि राष्ट्रवादी फुटल्यानंतर हेच लोक अजितदादासोबत गेले आणि राष्ट्रवादी हा सत्तेत सहभागी झाला. सत्तेत सहभागी होऊनच लोकांचे प्रश्न सोडवता येतील हा दृष्टिकोन अजितदादा यांचा नेहमीच राहिलेला आहे. आणि त्या दृष्टिकोनातूनच अजितदादा हे भाजपासोबत गेले. भाजपासोबत जाताना त्यांनी फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचा त्याग केला आहे का, असाही आरोप त्यांच्यावर झाला. मात्र अजितदादा यांनी नेहमीच फुले शाहू आंबेडकरांचा विचार करूनच आपली राष्ट्रवादी चालवली. त्यांनी कधी भाजपाच्या दावणीला राष्ट्रवादी बांधली नाही. आणि यापुढेही आणि येणाऱ्या काळातही अजितदादा यांचं वारसा सुनेत्र पवार आणि त्यांचे दोन्ही मुलं चालवतील. त्यामुळे राष्ट्रवादीवर सध्या जो आरोप होतो आहे तो चुकीचा आहे. पटेल, छगन भुजबळ, मुंडे हे राष्ट्रवादी जी आहे ती येणाऱ्या काळात भाजपाच्या दावणीला बांधली जाईल किंवा राष्ट्रवादी संपेल असं जे बोललं जातं आहे त्यामध्ये तथ्य आहे असं मला वाटत नाही. राष्ट्रवादी हा एक स्वतंत्र विचाराने चालणारा पक्ष आहे आणि तो अजितदादा, सुनेत्र पवार आणि जे काही राष्ट्रवादीचे सर्व समाजाचे नेते आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली नक्कीच चालेल. आणि येणाऱ्या काळातही सुनेत्र पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीला चांगले दिवस येतील. सध्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी ही त्यांच्यावर देण्यात आलेली आहे 2 जिल्ह्याची. आणि त्यामुळे राष्ट्रवादीवर जी टीका होते की राष्ट्रवादीवर गिधाडे टपून बसलेले आहेत आणि इतर राष्ट्रवादी इतरांच्या ताब्यात जाण्याची शक्यता आहे असं जे बोललं जातं आहे त्यामध्ये तथ्य आहेच असं नाही. आणि सुनेत्रा पवार या 3 दिवसही त्यांनी होऊ दिले नाही आणि त्या कामाला लागल्या, उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. हे जे त्यांचा त्याग आहे तो महाराष्ट्राने समजून घेतला पाहिजे आणि त्यांना सपोर्ट केला पाहिजे असं एकंदरीत वाटतं. आपण आपली प्रतिक्रिया नक्की कळवा. राष्ट्रवादी नक्कीच कोणाच्या दावणीला बांधली जाणार नाही आणि ती स्वतंत्र यापुढेही वाटचाल करेल का या संदर्भात आपली प्रतिक्रिया नक्की कळवा. धन्यवाद. थांबतो.